गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज गुड मॉर्निंगचा मेसेज नाही पाठवलास. एवढ्यात विसरलास? मुद्दाम नाही पाठवला. का? कारण आम्हाला बघायचं होतं की आम्ही मेसेज नाही पाठवला तरी तू आम्हाला फोन करतेस का. म्हणजे माझी परीक्षा घेतोयस? नाही, परीक्षा नाही, पण सकाळ सकाळ आपल्या आवडत्या माणसाला आपली आठवण आली आणि त्यांनी आपल्याला फोन केला जसं तू केलास. बरं वाटलं. आठवण तर मी फोन ठेवते. देवयानी, बाय. इतका महागडा मोबाईल तुला कोणी दिला? गिफ्ट मिळालंय. ओ, गिफ्ट मिळाला. व्हेरी नाईस. बाय द वे, कोणी गिफ्ट केला? श्रावणी, आता असं नको म्हणूस विक्रमादित्यने दिलाय म्हणून. तुला सांगायचं नसेल ना तर नको सांगूस, पण एक विसरू नकोस, इतका महागडा मोबाईल तुझ्या हातात नाही शोभून दिसत. आणि हो, विक्रमादित्यने मला जो मोबाईल दिलाय ना त्याच्यापुढे हा मोबाईल काहीच नाही. अरे काका, या ना. मी गोदा काकूला बोलवते. नाही राज, मला तुझ्याशीच बोलायचंय. बोला ना. राज, तुझं आणि साक्षीचं जे काही चाललंय ते आम्हाला माहिती आहे. साक्षीचा जरी मी काका असलो तरी माझं तिच्यावर पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम आहे राज. मला तिची काळजी वाटते आणि म्हणूनच मला तुझी माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे. मला सांग, तू कुठे नोकरी करतोस? कॉल सेंटरमध्ये. मला तुझ्या ऑफिसचा ॲड्रेस आणि फोन नंबर देशील? तुला राग येणार नसेल तर मला तुझी पेस्लिपही बघायची आहे राज. याआधी तू कुठे नोकरी करायचा याचीही माहिती मला हवी. खरं तर मला तुझी सर्टिफिकेट्सही बघायची इच्छा आहे. राजा, मला हेही माहिती आहे की तुझे आई वडील नाही आहेत. मग अशा एखाद्या माणसाशी आमची ओळख करून देऊ शकशील जो तुला पूर्णपणे ओळखतो? सॉरी काका. हे बघा, तुमचा माझ्यावर अजिबातच विश्वास नसेल तर मी तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. थांब राज. राज, तुझ्या अशा वागण्यामुळेच आज प्रॉब्लेम झालाय. तू इथे राहायला आल्यापासून मी तुला बघतोय. कसला राग आहे तुझ्या मनात? हे बघा काका, मी जो आहे तो असा आहे. आता इथून पुढे माझ्या वागण्यात काही फरक पडेल असं मला वाटत नाही. मी जर काही चुकीचं बोलत असेल तर आय एम सॉरी. हे बघ राज, तू जर का अशा चुकीच्या पद्धतीने तू विचारलेले सगळेच प्रश्न मी ऐकले, पण तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत असं नाही मला वाटत. असं कसं म्हणतेस तू गदा बाबू? शेवटी साक्षीच्या आयुष्याचा प्रश्न नाहीये का? हा फक्त साक्षीच्या आयुष्याचा प्रश्न नाहीये, राजच्याही आयुष्याचा आहे. पण तू जे त्याला काही विचारलंस ना ते चुकीचे असं म्हणत नाहीये मी, पण तुझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळण्याच्या आधी राज माणूस म्हणून काय आहे, कसा आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं वाटत नाही तुला? पण गोदा काकू, जोवर ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी राजला माणूस म्हणून कसा ओळखू? हे बघ मकरन, तू मला गोदा काकू म्हणून ओळखतोस ना तेवढंच मी राजला ओळखते. ह्याच्यावर विश्वास ठेव.
मी म्हणते म्हणून तरी विश्वास ठेव. हे बघ मकरंद, साक्षीची तुला किती काळजी वाटते हे माहित आहे मला. तरी तू हे बघ, मला खात्री आहे राज तिला आनंदात ठेवील आणि साक्षी त्याच्याबरोबर सुखात राहील. साक्षी, काय ग तुझं म्हणजे ना साक्षीचं काम आणि 6 महिने थांब. आई काय ग, मी निवडणारच होते ना रवा. हो, 2 दिवस झाले तुला सांगते रवा बघून ठेव, रवा बघून ठेव. आता मकरांची कॉलेजला जायची वेळ झाली तरी काही तयार नाहीये माझा अजून. मॉम, मॉम, ग देवयानीकडे एक महागडा मोबाईल आहे, तू पाहिलास? मुळात देवयानीकडे मोबाईल असेल यावरच माझा विश्वास बसत नाहीये. महागडा कुठून असणार आहे? अगं मॉम, खरंच आहे, मी आत्ताच बघून आले. तू म्हणतेस तसं महागडा मोबाईल हिच्याकडे आला कुठून? मी विचारलं तर गिफ्ट मिळालं असं उत्तर दिलंय. खोटं बोलतेय गती, पण नक्की हा मोबाईल कुठून आला हे शोधून काढायला पाहिजे आपल्याला. अगं देवयानीचं काय म्हणतेस? घेतला असेल तिने विकत. घरी खर्चासाठी यांच्याकडे पैसे नसतात. त्यांची सगळी नाटकं माहिती आहेत मला. स्वतःचे पैसे यांनी कुठेतरी लपवून ठेवले. नाहीतरी महागडे मोबाईल घ्यायला यांच्याकडे पैसे आले कुठून? तुला काय वाटतं मॉम, कुठून पैसा आला असेल? त्यांच्या लाडक्या दादूंनी त्यांच्या पुस्तकांची रॉयल्टी यांच्या नावावर केली असेल. मी वाटणीचा विषय काढल्यावर घरात बोंबाबोंब सुरू झाली. अभिलाषा, तू हे जे सगळं बोलतेस ना आणि आमच्याबद्दल जो विचार करतेस ना तो पूर्णपणे चुकीचा आहे. अगं इतकी वर्ष एकत्र राहतोय आपण, असं कसं मनात येतं तुझ्या? आणि बाबांना कधी तू श्रावणी आणि साक्षी यांच्यात भेदभाव करताना पाहिलं तर त्यांच्याही बद्दल तू असं बोलायचं धाडस करतेस? मग मी तर या विषयावर बोलण्यातच काही अर्थ नाही. रागावलाच वाटतं. बहिणी, या विषयावर बोलताना तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत असेल तर देवयानीकडे एवढा महागडा मोबाईल कुठून आला या विषयावर बोलूया. अगं ती नोकरी करते आता, आणला असेल स्वतःच्या पैशातून. स्वतःच्या पैशाने एवढा महागडा मोबाईल विकत घ्यायला तुमची मुलगी कलेक्टर आहे ना? काय वहिनी, कशाला तुमच्या मुलींची बाजू घेऊन माझ्याशी खोटं बोलताय? आत्तापर्यंत तुमच्या मुली खोटं बोलत होत्या, आता तुम्ही. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. चल श्राव, साक्षी, देऊ कुठे आहे? अजून उठली नाहीये ती. तिच्याकडे मोबाईल आहे हे तुला माहिती होतं? आई, म्हणजे मोबाईलच्या बाबतीत बोलायचं तर मला. जाऊ दे, मी विचारते तिला. आई, अगं श्रावणी, तू हे चांगलं नाही केलंस. श्रावणी, हे तू चांगलं नाही केलंस. माझ्या मुली माझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाहीत असा माझा विश्वास होता. तूही त्याला तडा दिलास. कोणी दिला हा मोबाईल तुला? विक्रमादित्य, माझ्या बर्थडेचं गिफ्ट. गिफ्ट? आणि तेही एवढ्या महागाचं? त्याने भले दिलं आणि तू घेतलंस. मी नको म्हणाले होते, त्यांनी ऐकलं नाही. देऊ, तू मोठी झाली आहेस, समजूतदार आहेस, म्हणून सांगते. मला ना भीती वाटते अभिलाषाचं बोलणं खरं होण्याची.
साक्षीबद्दल ती ते तसं म्हणाली आणि मला कुटुंब, आई वडील कशाचाच पत्ता नसलेल्या मुलाशी बोलायला लागलं. आणि तिचं म्हणणं आता तुझ्या बाबतीत खरं झालं तर सगळं आहे. जोडीला श्रीमंती आहे, पण माणूस म्हणून त्याची खात्री देता येईल. आई, मला वाटतं याचं उत्तर कदाचित तुझ्याकडेही नाहीये. देव, सांभाळ स्वतःला. देव, देव, तू खरं का नाही सांगून टाकलं साईला? चांगली संधी चालून आली होती. देऊ, अजून किती दिवस अशी वाट बघावी लागणार आहे आईला? रात्रभर ह्याच गोष्टीचा विचार करत होते. आई काय म्हणाली ऐकलंस ना? आईच्या मनात अजूनही विक्रमबद्दल राग आहे. आणि हे जर विक्रमला कळलं तर तोही नाराज होईल. म्हणूनच मी दादू बरे व्हायची वाट पाहते. ते मदतीला असले ना की विक्रमची चांगली बाजू आईसमोर आणण्यात मी नक्की यशस्वी होईल. तोपर्यंत मला हे सगळं सहन करावंच लागेल. समस्त राजेश शेरकरांवरचा राग गेला. वहिनी, आम्हाला माहिती काल तुम्ही हे सगळं रागाच्या भरात बोलला. तुमच्या मनात तसं काही नव्हतं. तुमच्या बाबतीत जे काही घडते ते खूप चुकीचं आहे. नक्की भैया साहेब तुम्हाला काहीतरी बोलले असणार आणि म्हणून तुम्ही रिॲक्ट झाला. पण बहिणी, आम्ही रात्रभर जागे होतो. कालच्या तुमच्या बोलण्याचा विचार करतोय. काल तुम्ही म्हणालात की आता तुमचा कोणावर विश्वास राहिला नाही. पण बहिणी, हा विक्रमादित्य तुमच्या विश्वासावर उभा आहे. तुमच्या विश्वासावरच त्यानं देवयानीचं प्रेम मिळवलंय. आणि आता काही झालं तरी ते प्रेम आम्हाला गमवायचं नाहीये बहिणी. तुमच्या आयुष्यात हे जे काही घडतंय ना, याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला आहे. आम्ही तुमच्या आणि देवयानीच्या मध्ये कधीही येणार नाही. तुम्ही निर्धास्त राहा. आमच्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही, कधी. आम्ही देवाजवळ कायम हीच प्रार्थना कर. तुम्ही आत्ता जे सांगताय हे सगळं खरं होऊ दे. देवयानीचा संसार सुखाचा होऊ दे. तिची आमच्यासारखी अवस्था नको होऊ दे. तर या सगळ्यावर काळ हेच उत्तम औषध आहे. आणि येणारी वेळच काय ते ठरवेल. पण आम्हाला देवयानीचं प्रेम गमवायचं नाही हे नक्की. आणि त्यासाठी आम्ही कुठलीही किंमत मोजत तयार आहोत. भाऊजी आत्ता जे काही बोलले ते
खरं असू दे म्हणजे झालं. देवा निदान त्यांचा तरी संसार सुखाचा होऊ दे रे. या घरात आमची जी फरफट होतीये अशी देवयानीची फरफट न होऊ. ज्या सुखासाठी आम्ही कायम आसुसलेलो आहोत ते सुख तिच्या पदरी भरभरून घाल एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आई, अगं ज्वारी आहे ती, दळून भाकरी करायच्यात त्याच्या. खेळतेस कसली? शी, काय ग आई? माणसं अशी कशी बदलतात? अशी कशी म्हणजे? मी विक्रमादित्यबद्दल विचार करत होते. म्हणजे बघ ना, आता त्याने एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा दादूंसाठी जे काही केलंय ते पाहिल्यानंतर तुला नाही वाटत की तो बदललाय म्हणून? तुम्ही दोघी माझ्यापासून काहीतरी लपवताय असं नाही वाटत तुला? असं का म्हणतेस? काय नाही, माझ्यासमोर प्रत्येक वेळी विक्रमादित्यचे गोडवे गायले जात आहेत म्हणून म्हटलं. अच्छा ते म्हणजे आई कसं आहे ना की म्हणजे विक्रमादित्य सुद्धा बिझनेस करतो. एवढा बिझी असून सुद्धा तो दादूंसाठी, शाळेसाठी, देऊसाठी एवढं करतोय म्हणून बोललं जातं. आणि आई चुका काय सगळ्यांच्याच हातून होतात ना, तशा त्याच्याही हातून झाल्या असतील. साक्षी, तू त्याच्या बाजूने असं काही बोलतीयस की जणू काही तू त्याचं वकील पत्र घेतलंयस. हे बघ, मी तुमची आई आहे म्हणून सांगते, तुम्ही आत्ता आत्ता घराबाहेर पडलाय, पण मी हे जग खूप जवळून पाहिलंय, अनुभवलंय. आणि या अनुभवातून जोपर्यंत माझी खात्री पटत नाही की हा माणूस सुधारलाय तोपर्यंत मी ते मान्य करणार नाही. हे बघ नताशा, मागच्या वेळेस आम्ही तुला चांगल्या शब्दात समजावलं, तू ऐकलं नाहीस. आता हे शेवटचं. यापुढे जर तू ऐकलं नाहीस तर त्याची किंमत तुला मोजावीच लागेल. तुला काय वाटतं, प्रियदर्शनींचा शिडीसारखा वापर करून तू यातनं सुटू शकशील? कदापि नाही. आता राहता राहिला प्रश्न तुझ्या कुटुंबियांचा. त्यांची काळजी आम्ही घेऊच, पण जर तू ऐकलं नाहीस तर आम्ही काहीही करू शकतो. तुझ्या गैरहजेरीत जर आम्ही त्यांना सांभाळू शकतो तर तुझ्या गैरहजेरीत आम्ही त्यांची, तुला कल्पना आहेच. डिसिजन इज युअर्स. एक मिनिट.